हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहे पालक मुद्दा भाजीची रेसिपी। आतापर्यंत तुम्ही पालक डाळ भाजी सर्वांनी ट्राय केली असेल, एकदा तुम्ही पालक मुद्दा भाजी नक्की ट्राय करून बघा। नॉर्मल डाळ भाजीपेक्षा ही करण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि टेस्टला पण वेगळी लागते। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा। त्यासाठी आपण ताजे पालक घ्यायचे आहे, स्वच्छ धुवून त्याला बारीक कट करून घ्यायचे आहे। बारीक कट केलेल्या पालकाचे आपल्याला 2 भाग करायचे आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे, ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद, हिंग आणि बारीक कट केलेली पालकाचा 1 भाग, आपण 2 भाग केले होते ना त्यापैकी 1 भाग टाकायचा आहे। टोमॅटो, हिरवी मिरची आणि आवश्यक तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हिंग आणि हळद व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। आणि कुकरला आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत डाळ छान असं गलगल शिजवून घ्यायची आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। नॉर्मल डाळ भाजीपेक्षा ही रेसिपी करायला वेगळी आहे आणि स्वादला पण खूप वेगळी आहे। ते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कुकर झाल्यानंतर कुकर झाल्यानंतर आपण ते उतरून घ्यायचे आहे, त्याला रवीने छान फेटून घ्यायचं आहे बघा। मस्त पातळ करायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा बेसन। आता परत त्याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला रवीने, मस्त बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे आपल्याला गॅसवर पॅन चढवायचा, आवश्यक तेवढं आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये आपण दुसरा जे भाग आहे पालकचा तो टाकायचा आहे। तेलामध्ये आपल्याला ही पालक व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, छान खमंग शिजवून घ्यायचे आहे। व्यवस्थित पालक शिजल्या गेली, त्याचं पाणी जे आहे ते सुकल्या गेलं की त्यामध्ये आपल्याला आपण जी डाळ केली होती तयार ती टाकायची आहे। त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिंचेचं पाणी। चिंच भिजू घालायचं आहे आणि त्याचं आपल्याला पाणी टाकायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता त्याची छान अशी उकळी काढायची आहे, एकदम गदगदवाली। छान उकळला गेलं की आता आपण टाकायचं आहे तडका। तर तडका पॅन मध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल, लाल सुक्या मिरच्या, शेंगदाणे। आता व्यवस्थित शिजवायचं आहे आपल्याला, मस्त परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे थोडेसे लालवट होत आले की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण, बारीक खोडलेलं लसूण टाकायचं आहे, जिरं मोहरी टाकायची आहे। व्यवस्थित सगळं शिजलं गेलं, गॅस बंद करायचा आहे। नंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर। आता हा गरमागरम तडका टाकायचा आहे आपल्याला पालक मुद्दा भाजीमध्ये। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पटकन आपल्याला गॅस बंद करून झाकण लावायचं आहे, जेणेकरून जो तडका टाकलेला त्याचा आपल्याला स्वाद ते पालक मुद्दा भाजीला लागला गेला पाहिजे। आणि गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे। मी अशा पद्धतीने माझ्या नवऱ्याला खुश करण्यासाठी केलं होतं, मस्त बॅट बॉल केला होता। IPL 2026 लिहिले होते। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। नसेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत। आता मी माहेरी आली आहे, तर तुम्हाला माझ्या माहेरच्या म्हणजे विदर्भाच्या काही नवीन रेसिपी दाखवणार आहे। तर माझ्या चॅनलला तुम्ही बनवून राहा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।